पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 9 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 9. प्रेषितांची कृत्ये अध्याय 9. शौलाचे धर्मांतरण. ह्या वेळेपर्यंत शौल प्रभूच्या शिष्यास धमकावण्यात व त्यांचा घात करणे याविषयी फार आवेशी होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याचपासून दिमिश्कातल्या धर्मसभास अशी पत्रे मागितली की त्या मार्गाचे अनुसारी पुरुष किंवा स्त्रिया त्यास आढळल्यास त्याने त्यास बांधून येरुशलेमास आणावे. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ पोहोचला, त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो भूमीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली, शौला, शौला, माझा छळ का करतोस? तेव्हा तो म्हणाला, प्रभू, तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तर उठ व नगरात जा, म्हणजे तुला जे करावयाचे ते सांगण्यात येईल. त्याच्याबरोबर जी मनुष्ये जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी ध्वनी ऐकला खरा, पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. मग शौलाने भूमीवरून उठून डोळे उघडले, तो त्याला दिसेनासे झाले. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिश्कात नेले. तेथे तो 3 दिवस आंधळा होता व त्याने काही खाल्ले प्याले नाही. दिमिश्कामध्ये शौल. इकडे दिमिश्कात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला, हे हनन्या. त्याने म्हटले, काय प्रभू? प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तार्ससकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, कारण पहा, तो प्रार्थना करीत आहे. आणि हनन्या नावाच्या एका मनुष्याने आत येऊन डोळे नीट होण्यासाठी आपणावर हात ठेवले असे त्याने पाहिले आहे. तेव्हा हनन्याने उत्तर केले, प्रभू, येरुशलेमातल्या तुझ्या पवित्र जनाचे ह्या मनुष्याने किती वाईट केले आहे हे पुष्कळांच्या तोंडून मी ऐकले आहे. आणि इथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांस बांधावे असा मुख्य याजकापासून त्याला अधिकार मिळाला आहे. तेव्हा प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण विदेशी लोक, राजे व इस्रायलाची संतती यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवेन. तेव्हा हनन्या निघून त्या घरी गेला आणि त्याचवर हात ठेवून म्हणाला, शौल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले त्याने मला यासाठी पाठविले की तुला आपली दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे. तक्षणी त्याच्या डोळ्यावरून खापल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली. त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग अन्न खाल्ल्यावर त्याला शक्ती आली. यानंतर तो दिमिश्कातल्या शिष्यांच्या समागमात काही दिवस होता. त्याने लागलेच सभास्थानामध्ये येशूविषयी गाजविले की तो देवाचा पुत्र आहे. तेव्हा सर्व ऐकणारे विस्मित होऊन म्हणाले, हे नाव घेणाऱ्याचा जो येरुशलेमात नाश करीत होता तो हाच नव्हे काय? हा तर त्यास बांधून मुख्य याजकाकडे न्यावे म्हणूनच येथे आला होता. पण शौलाला अधिक सामर्थ्य प्राप्त होत गेले म्हणून त्याने हाच ख्रिस्त आहे असे सिद्ध करून दिमिश्कातल्या राहणाऱ्या यहुदी लोकांस कुंठित केले. असे पुष्कळ दिवस लोटल्यावर यहुदी लोकांनी त्याला जीवे मारावयाचा विचार मांडला. पण त्यांचा कट शौलाला समजला. ते त्याला मारावयाकरता वेशीचे दरवाजे रात्रंदिवस राखीत होते. परंतु त्याच्या शिष्यांनी त्याला रात्रीस नेऊन पाटीत बसवले आणि गावकुसावरून खाली उतरविले. यरुशलेम व तार्सस येथे शौल. मग तो येरुशलेमात आला
तेव्हा त्याने शिष्याबरोबर मिळण्या मिसळण्याचा यत्न केला. परंतु हा शिष्य आहे असा विश्वास न धरता ते सर्व त्याला भिवू लागले. तेव्हा बर्नबा त्याला प्रेषितांकडे घेऊन आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, हा त्याच्याबरोबर कसा बोलला आणि दिमिश्कात त्याने येशूच्या नावाने धैर्याने कसे भाषण केले हे त्याने त्यास सांगितले. तेव्हा तो यरुशलेमात काही दिवस प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्याचबरोबर जात येत असे. आणखी हेलननी यहुद्याबरोबरही वादविवाद करीत असे. तेव्हा ते त्याला मारण्याचा यत्न करू लागले. हे बंधुवर्गास समजल्यावर त्यांनी त्याला कैसरियात नेऊन पुढे तार्सस येथे पाठविले. अशा प्रकारे सर्व यहुदिया, गालिल, शोमरोन या प्रांतातील मंडळीस स्वस्थता प्राप्त झाली आणि तिची वृद्धी होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालून वाढत गेली. लोद येथे पेत्र रोगी बरे करतो. लोद येथे पेत्र रोगी बरे करतो. मग असे झाले की पेत्र सर्व पवित्र जनात फिरत असता लोद गावात जे राहत होते त्याकडेही खाली गेला. तेथे त्याला ऐन्या नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षघात झाल्यामुळे तो अंथरूण धरून 8 वर्षे पडला होता. त्याला पेत्राने म्हटले, ऐन्या, येशू ख्रिस्त तुला बरे करतो. उठ व आपले अंथरूण नीट कर. तेव्हा तो तत्काळ उठला. नंतर लोद व शारोन यातील सर्व राहणाऱ्यांनी त्याला पाहिले व ते प्रभूकडे वळले. दुर्कस आणखी याफोमध्ये तबिथा म्हणजे दुर्कस या नावाची कोणी एक शिष्यीण होती. ती सत्कर्मे करण्यात व दान धर्म देण्यात तत्पर असे. पुढे असे झाले की त्या दिवसात ती आजारी पडून मरण पावली. तेव्हा त्यांनी तिला धुवून माडीवर खोलीत ठेवले. लोद याफोजवळ होते. तेथे पेत्र आहे असे शिष्यांनी ऐकले. म्हणून त्यांनी 2 जणांस उठवून त्याला विनंती केली की आम्हाकडे येण्याला उशीर करू नको. तेव्हा पेत्र उठून त्याचबरोबर गेला. तो तेथे पोहोचताच त्यांनी त्याला माडीवर नेले. त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याजवळ असता जी अंगरखे व जी वस्त्रे करीत असे ती त्यांनी त्याला दाखवली. मग पेत्राने त्या सर्वांस बाहेर काढले, गुडघे टेकून प्रार्थना केली व पुढीकडे वळून म्हटले, तबिथे, उठ. तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. मग त्याने तिला हात देऊन उठविले आणि पवित्र जनास व विधवास बोलावून त्यांच्यापुढे तिला जिवंत असे उभे केले. मग सर्व याफोमध्ये हे प्रसिद्ध झाले आणि बहुतांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. नंतर असे झाले की तो याफोत शिमोन नावाच्या कोण्या एका चांभाराच्या इथे पुष्कळ दिवस राहिला.